सगळ्यात महागडी वस्तू तर तू चोरी केलेलीच आहेस. माझं मन. तर तुम्हाला फ्लर्ट पण करता येतं? आपल्या होणाऱ्या बायको सोबत कोणी फ्लर्ट का म्हणून करेल? करेल तर डायरेक्ट रोमॅन्स नाही करणार. अहो मालिनीचं तर नशिबाच फुटकं आहे. सगळे दागिने चोरीला गेले. हे काम तुझ्या सुनेचं आणि तुझ्या मुलाचं आहे. त्यांनी चोरलं हे. जर तुझ्या आईला आणि बॉयनीला हे माहित पडलं की दागिने तू चोरी केलेस तर भर बाजारात तुला चपलेने मारतील. आता ही मालिनी कुठं राहिलीये? अहो आली कशी नाही अजूनपर्यंत? काय झालं आई? अगं काय झालं काय? तुझं नशीब फुटलं. सगळं बरबाद झालं. काय सर्वनाश झालाय? तुझ्या लग्नासाठी जे दागिने ठेवले होते ना ते घरामधून चोरी झाले. काय? अरे हा विचार कर की कसं वाचायचं. अरे घरात ना खूप मोठा हंगामा झालाय. तुझ्या आईला दागिने चोरी झाल्याचं माहित पडलंय. जर तुझ्या आईला आणि बहिणीला माहित पडलं की दागिने तू चोरी केलीस तर ते भर बाजारात तुला मारतील. जेलमध्ये जाणं आधी ना मी विष पिऊन मरून जाईन पण जेलमध्ये नाही जाणार. आता जर ही पोलीस केस झाली ना तर माझी तर एकदम वाटच लागेल. वाचव रे देवा मला. काही करून ही केस थांबव. विचार करावा लागेल. एक काम करतो, मालिनीशीच बोलतो. हा, मालिनीशी रे बाबा, मालिनीशी नको. तसंही मालिनी माझ्यावर डाऊट करते आणि जर ही गोष्ट सांगून मी मालिनीला सांगितली तर तिला एकदम 100% विश्वास होऊन जाईल माझ्यावर. नाही, मालिनीला नाही. काय करावं रे देवा, काय करावं? काय समजेन असं झालंय. आयडिया. एक उपाय आहे जो या कांडला थांबवू शकतो. इंदुमती, आता तर आपल्या दोघांना जेलमध्ये जावं लागेल. तुझी आई पोलीस कंप्लेंट करायला निघालीये. तू एक काम कर, जितके पण दागिने आहेत ना ते तू देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक. दागिने? मी मरून जाईन पण दागिने नाही देणार. मरून जाशील, दागिने नाही देणार? अगं का नाही देणार? नाही द्यायचे तर चल जेलमध्ये माझ्यासोबत. जेव्हा दोघं सोबत पोलीस स्टेशनला जाऊ ना आणि इथं दंडा पडेल ना तेव्हा तुला समजेल. हा, पण तू काही चांगला विचार नको करूस. हा? काय चांगला नाही विचार करणार? हा, काय विचार नाही करणार? विचार करून करून माझ्या मेंदूचं डॅमेज झालंय. आणि या घरात जे काही झालंय ते सगळं तुझ्यामुळेच झालंय. आणि या घरात जो काही अनर्थ होणार ना तो पण तुझ्यामुळेच होणार आहे. तुझ्यामुळं सगळं माझ्यामुळे होतंय. अरे मी म्हटलं होतं तुला की तू लग्न करून मला या घरात घेऊन ये. अरे तू तिकडे नोकरी केली असतीस तर मी इथे आलीच नसते. अरे तू कामचोर आहेस, कामचोर. म्हणूनच तर हे सगळं केलंस. आणि एक गोष्ट सांग, हे
माझे दागिने आहेत, त्यावर फक्त तुझ्या बहिणीचा हक्क आहे. हे माझं काहीच हक्क नाहीये. हे मी या घराची सून नाहीये. अरे बोल, जर तुझ्या आईच्या मनाने तुझं लग्न झालं असतं तर तुझी आई सुनेला घेऊन आली असती रिकाम्या हाताने. तिनं काहीच दिलं नसतं का? आपल्या सुनेला दागिने दिले नसते? अरे बोल, गप्प कायस? दिलं असतं, अगं नक्की दिलं असतं. पण जर तू असतेस ना तर तुला नसतं दिलं. काय काय बोललास तू? अरे मी एवढी वाईट बाईये, एवढी वाईट बाईये. तर काय करावं? हा? तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ का? तेव्हा तुझा विश्वास बसेल. अरे जी बाई आपल्याच घरात आपल्याच नवऱ्याकडनं चोरी करवते, ब्लॅकमेलिंग करवते आणि साफ साफ खोटं बोलावून घेते. विचार कर, अगं विचार कर तू. तर ठीक आहे, मी तुला आजपासून काहीच नाही बोलणार, काहीही नाही बोलणार. हे सगळे दागिने मी आत्ताच पोलिसांनाच देणार. येऊ द्या पोलिसांना. अरे आता मला कुणाचीच कोणत्याही गोष्टीची भीती नाही राहिलीये. मी ज्याचा हात धरला तोच माझा हात सोडण्याच्या गोष्टी करतोय. मला वाईट बाई म्हणतोय, मला वाईट म्हणतोय. तर आता मी वाईट बनूनच दाखवेन. चोर बनून शिक्षा पण भोगेन. जा तू, जा इथून आणि आपल्या आई बहिणी सोबत जाऊन पोलिसांमध्ये तक्रार देऊन ये. तू जा इथून. अगं नाही इंदुमती, अगं नाही इंदुमती, चुकलं माझं. हे बघ ऐक तरी तू. अगं इंदुमती, इंदुमती, आज मी जर तुला एकदा हसताना पाहिलं ना तर माझं डोकं शांत चित्तानं काम करेल आणि आपल्या दोघांचं भलं होईल. एकदा हस की. मी सांगितलं ना तुला, मला तुझा चेहरा पण नाही बघायचा. जा इथून, जा. इंदुमती प्लीज, इंदुमती एकदा हस ना इंदुमती. अगं फक्त एकदाच मला हसून दाखव की इंदुमती. मी सगळा खेळ बदलून टाकेन. हा, आणि दागिने पण तुझे आणि आपण दोघं जेलमध्ये पण नाही जाणार. आता एकदा हस की. खरंच हो खरंच. असं होऊ शकतं? हो इंदुमती, होऊन जाईल. तू फक्त एकदाच प्रेमाने हस की. अरे, तर मग ठीक आहे, मी तुला बघून एक स्माइल देते. असं नाही. अगं प्रेमाने इंदुमती, प्रेमाने. अगं इंदुमती, आता तू जे बोलशील ते मी सगळं करेन. पण तू असं नाराज नकोस, कारण माझं मन लय दुखतंय इंदुमती. हातावर डोकं ठेवून काही होणार नाहीये. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन FIR नोंदवून ये. तर मग तुम्ही बसले काय आहात? चला ना माझ्यासोबत, उठा. पण पोलीस केस करण्याआधी थोडा विचार तर करा बाबा. आता कसला विचार करायचा? 2 तास झालं विचार करतोय, डोकं आपटतोय. ठीक आहे, तुम्ही चला, मी पण येते तुमच्यासोबत. मी नाही जाणार पोलीस स्टेशनला. तुम्ही दोघी मायलेकींनी जायचं.
खूप सांभाळून ठेवलं होतं ना दागिन्यांना. हा? जा, मी नाही येणार पोलीस स्टेशनला. चल आई, मी येते. आई ताई तुम्ही पोलीस स्टेशनला जायला निघालात? मी म्हणत होते की तुम्ही पालटूचा पण सल्ला घेतला असता तर. काय पालटूचा सल्ला घ्यायचा आणि आम्ही? तू जा आणि अंगणात जाऊन तुझं काम कर. जा इथून. सल्ला घ्या. नमस्कार. मी तुम्हा लोकांना काही सांगायला आलोय. बस इतकीच गोष्ट आहे की पोलीस कंप्लेंट विषयी विचार नका करू. ही आयडिया ड्रॉप करण्यामध्येच आपल्या सर्वांचं भलं आहे. मला माहिती आहे की तुम्ही सगळे याचं कारण जाणू इच्छित आहे. पण आता मी याविषयी काहीच नाही सांगू इच्छित. पण तुमचे दागिने तुम्हा लोकांपर्यंत खूपच लवकर पोहोचतील या गोष्टीचं वचन मी देतोय.
हॅलो बाबा. अ, मी सिमरन बोलतेय. हो बोल. एवढी व्याकुळ का आहेस? कारण सांग. बाबा, त्या दिवसापासून माझं मन तर खूप बेचैन झालंय. निश्चिंत रहा. तू तुझ्या मनात शुभ विचार ठेव. बस सगळं चांगलं होणार. शुभ शुभ होणार. शुभ होणार. या मंगळसूत्रामुळे ना माझा गळा नेहमीच अडकलेला असायचा. खूप जड झालाय. माझ्या मते याला गळ्यातून काढून टाकलं पाहिजे. या फासाला तुम्हीच माझ्या गळ्यात टाकलं होतं आणि मी या फासाला समजू पण नाही शकले. काय करू याचं? तुम्ही हे परत घेताय की मी याला ठीक आहे मग. तुम्हाला जे करायचंय ना ते तुम्ही करा. मला जे करायचं होतं ते मी केलंय. मी तुम्हाला डिवोर्स दिलाय. मी स्वतःला तुमच्यापासून मुक्त केलंय. आजपासून माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आभास पूर्णपणे मुक्त आहे. मी तुमच्या हस्ताक्षर केलेल्या या डिवोर्स पेपर्सची वाट बघेन. हॅलो. हो मी येतोय. आपण तिकडे कोर्टातच भेटूया. मी या घराला तुझ्यासाठी वनवास बनवून टाकेन अनुदामिनी. ज्या स्वातंत्र्याची तू कल्पना करत होतीस ना त्या स्वातंत्र्यालाच मी तुझ्यासाठी शिक्षा बनवेन. हॅलो. हॅलो दीदी, मी बोलते. हा मालिनी बोल. दीदी ते घरात खूप मोठा प्रॉब्लेम झालाय दीदी. कांड काय झालं? ते आईने माझ्या लग्नासाठी जे दागिने ठेवले होते ते घरामधून चोरी झालेत. काय चोरी झाले? आता बस तेवढेच दागिने उरलेत जेवढे सोनाराकडे दिले होते. इथे तर सर्व पोलीस केसच्या गोष्टी करतायत. पण मला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे हे काम फक्त पलटू भाऊच करू शकतो. दीदी तू प्लीज एक काम कर ना. तू आईला समजाव ना
ते पोलिसांच्या भानगडीत पडू नको म्हणून. जेवढे दागिने आहेत ते माझ्यासाठी पुरेसे आहेत. दीदी हॅलो, तू ऐकतेस ना मी काय बोलते? हो मी ऐकतेय. ठीक आहे मी आईसोबत बोलते. तू एकदा पलटू भाऊला सांग माझ्या बरोबर बोलायला. ठीक आहे दीदी, ठेवते. तुमच्या दोघांच्या हजेरीत इथे चोरी झाली आणि वरून म्हणताय की काय केलंय? आणि जाऊन त्या उमंग कुमारला घेऊन आलात. कोणाला विचारून? हा मालिनी तोंड सांभाळून बोल माझ्याशी. अरे मी तुझा भाऊ आहे, कोणी चोर थोडीच आहे. का? चोर नाही तर काय राजा म्हणू का? जन्मभर फक्त चोरी आणि लुच्चीगिरीची कामं केली आहे तुम्ही. काय माहिती हे पण तुमचंच काम असावं. ताई हे काय आरोप लावताय? आता थोड्याच दिवसात कळेल की चोरी कोणी केली, बाहेरच्याने की घरच्याने.